ऋत्विक दिसला की लक्षात येतं हे का ते व्हिडिओ काढायचा. बाय कर. थँक्यू. इथे आम्ही चाललो होतो गावी गारगोटीला, कारण महाशिवरात्री झाली ना की येणारा जो संडे असतो, रविवार असतो, तेव्हा आमचा जागर असतो आणि सोमवारी माही, असे 3 ते 4 दिवस माही असते. आणि दरवर्षी मला जाता येत नाही कारण मुलांची त्याच पिरियडमध्ये एक्झाम्स असतात, फायनल एक्झाम. पण आत्ता थोडा वेळ होता एक्झामसाठी आणि माझ्या भावाचं एक म्हणजे कार्यक्रम होता देवाचा, जो की आम्हाला तो माहीमध्येच करायचा होता. म्हणजे बकरं द्यायचं असतं आमच्या इकडे मुलांच्या लग्नामध्ये, तर ते आम्हाला करायचं होतं आणि मम्मी पप्पांनी आम्हाला दोघांना पण यायला सांगितलं होतं. तर आम्ही निघालो होतो, बदलापूर स्टेशनला आलो आणि तिथून आम्ही ठाण्याला गेलो आणि ठाण्यावरून आम्ही पकडली होती ट्रेन नेरूळ. त्याच्यानंतर आम्ही जुईनगरला उतरलो आणि जुईनगरवरूनच ब्रिजच्या खाली एक ब्रिज आहे जुईनगरचा, तिथे खाली ट्रॅव्हल्स आमची येणार होती. स्लीपरच बुक केलं होतं कारण कमरेचा थोडा त्रास होतो, तर त्याच्यामुळे. आणि हा आहे तो जुईनगरचा ब्रिज. तर इथे या ब्रिजवरून तुम्ही जर माझे मिनी व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहितीच असेल, हे सगळं छोट्या छोट्या स्वरूपात मी मिनी व्लॉगमध्ये शेअर केलं आहे. पण डिटेलमध्ये हा व्हिडिओ मला करायचा होता, पण नंतर मला ते सुचलं की केलं पाहिजे म्हणून, गावाकडचं वगैरे छान वाटेल. पण अगोदर काही डोक्यात एवढं नव्हतं, त्यामुळे हे व्हिडिओज म्हणजे छोटे मोठे असे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि गाव म्हणजे कसं असतं, आपल्या हृदयाच्या जवळचा एक कोना असतो, हळवा कोना असतो, की गाव प्रत्येकाला प्रत्येकाचं गाव हे आवडतच असतं. तर आम्हाला तर गारगोटी खूप प्रिय आहे, कारण ते एक डोंगरात वसलेलं असं गाव आहे, खेडेगाव आहे, पण इतकंच सुंदर, शांत, थंड आणि इतकं हवेशीर. आणि आमचं घर पण इतकं सुंदर आहे ना गावचं, की आम्हाला तर खूप आवडतं, आम्हाला तिथे जाऊन राहायला पण खूप आवडतं. पण आता धावपळ, मुलं, शिक्षण, हे याच्यामध्ये आम्हाला गावी जाता येत नाही. पण जेव्हा पण चान्स असेल आम्ही सोडत नाही, जातो आम्ही नक्की तिथे. आणि इथे भाऊजींचा फोन आला होता आणि ते ह्यांना म्हणजे व्हिडिओ कॉलवर विचारत होते की आहे का वगैरे व्यवस्थित बस वगैरे. तर तेच चालू होतं ह्यांचं. आणि मुलं तर इतकी मस्ती करत होती, अजिबात झोपत नव्हते. आणि असं करत करतच आम्ही जिथे लोणावळ्याला थांबलो, तर तिथे पण इथे बघा मस्ती चालूच होती. थोड्या वेळातच लोणावळ्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथे दुकान वगैरे होते, तर हे लोक काही शांत बसत नव्हते. ह्या लोकांना काय घ्यायचं ते त्यांनी घेतलं. आणि शरणवचं तर डोकं अधिकच चालतं, त्यामुळे त्यांनी काही ते स्टोन कँडी घेतली. आणि तो सांगत होता गावी गेल्यानंतर मी सगळ्यांना फसवणार, दगड खा म्हणून. आणि खरंच तसं झालं, बरेच जण फसले. बरेच जण म्हणजे दोघी आईंनाच त्यांनी फसवलं. तर त्याच्यानंतर काय सगळ्यांना कळलंच होतं घरात. तर खूप मज्जा आली, तुम्ही बघू शकता इथे. काही नको आता खरं ह्या नेटच्या पॅक वरती जाणार. इथे आम्हाला अक्षय आणायला आला होता सकाळी. आम्ही जवळजवळ गारगोटीमध्ये 5:30 वाजता पोहोचलो, तर तो लगेचच आला आम्ही आल्या. आणि मग म्हणजे थोडा आम्ही वेट केलं, तो लगेच निघला घरातून आम्ही आल्यानंतर. तर लांब मुलं घरी आल्या छान अशी शेकत बसले होते. आणि इथे पाणी तापवायचा आमचा पूर्वीपासूनचा ती चूल आहे, तर तिथेच तापवतो आणि तोच हंडा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे आमचं परडं आहे, खूप छान आणि मस्त असं परडं आहे हे. आणि इथे तुम्ही बघा, हे दगड द्यालायस रे नानीला. दगड आहे का? दगड आहे, दगड चॉकलेट आहे. त्याला पण कलरचा दगड वेगवेगळं बघ किती हातात घेऊन बघ की. दिलंय तुम्हाला. खरंच दगड आहे. मला पण आधी वाटलं ते खायचं नाही. खाली बघ. मी दरवर्षी काढते आरची शिवानी. खा दगड खा. बघ तुम्हाला व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा लक्षात येईल की मी व्हिडिओ काढते, ती तेव्हा तेव्हा पदर घेत होती. आणि हीच पिढी आहे ती जी की डोक्यावरून पदर खाली पडू द्यायची नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्या पिढ्या आहेत त्या आता चेंज होत चाललेत.
तर चेंज हा तर आहेच, आपल्याला एक्सेप्ट करावाच लागतो. तर तुम्ही इथे बघू शकता, हा माझा दादा आहे. हा छोटा दादा आहे, मोठा दादा आला नाही कारण त्याच्या मुलीची 10वीची एक्झाम होती. नंतर ते लोक सगळे येतात आणि एवढी मज्जा येते ना. मी खूप मिस केलं वर्षा वहिनी, पिंटू दादा, आर्यन, देवू, अमृता वहिनी, सगळ्यांना मिस केलं. विकी दादा आला नव्हता, म्हणजे बरेच चुलत भाऊ वगैरे आले नव्हते, आम्हीच होतो. तर प्रत्येकाच्या काही काही अडचणी होत्या आणि तुम्ही इथे बघू शकता हे लोक देवदर्शनासाठी चालले होते. तर इथे आहे, हे आमचं घर आहे पूर्ण. तुम्ही आता इथे बघा, मी सांगते आता ते तिकडे जायला लागेल. हे आमचं गावाकडचं घर. हा ते बघितलंय, ते घेतलं. ही आमची वाडी, फगरेवाडी. ही सगळी आमची भावकीची घर आहेत इकडे. आणि इथून पूर्वी आम्ही इथून यायचो, लहान होतो तेव्हा. हा आता इथून येतात सगळे. फ्रीज वर आहे काय बघा. होय दिसणार की. आबा हाय बरं. व्हिडिओ चालू आहे. हो चेष्टा आहे एवढ्या वयात. तू भारी ठेवतोस गावाकडे आल्यावर. हे आमचं गावाकडचं घर. हा आमचा दादा, माझा छोटा भाऊ, नाही सॉरी मोठा भाऊ. हा सॉरी. मी हे आमचं घर आहे, एक नंबर. पहिलं हे सगळं सारवायचं होतं, पण आता आम्ही लाद्या वगैरे बसवून घेतलेत. आणि हे बघा यार फोटो. खूप जुना फोटो आहे हा. हा हिरो बघा आमचा. हे माझे मम्मी पप्पा गावाकडचे. ही आमची पहिली. आणि हा बहुतेक सुनील दादाचे. हे आमचं देव. एवढे फोटो आहेत मम्मीचे माझ्या देवाचे. हे बघा, ही आमची पूर्ण फॅमिली आहे. आमचा पसारा बघा. ही मधली खोली. इथे सगळे कपडे आणि काय असेल ते धान्य वगैरे. आमची मम्मी, गावाकडची मम्मी. मी लहानपणी हिच्याकडेच होतो 2 वर्ष राहिला. हे आमचं किचन. घेतलेलीस की मग अशी. जुन्या बायकांची हीच खासियत आहे, व्हिडिओ फोटो काढायला लागले की अगोदर पदर घेणार. हे आमचं परड. हे पहिला सगळं सारवायचं वगैरे होतं, आता लाद्या बसवून घेतलं. आता पुसायचं. पहिला सारवायचं, आता पुसायचं. इथे आम्ही आंघोळीसाठी पाणी तापवतोय. आणि इकडे माझ्या मम्मीनी मस्त मस्त भाज्या, फुलं झाडं. हे लिंबूचं झाड आहे. हे खाऊचे पानाचं आहे वेल. इथे गवती चहा, फुलं झाडं, सगळं भारी मस्त. आणि ही आबोली किती छान आली आहे बघा आबोली. आणि इथं तिनं कोथिंबीर आणि मध्ये भाज्या लावलेल्या आहेत. ती हळद वगैरे पण लावते. आणि ही माझी शाळा आहे. मी इथे होती शाळेला जेव्हा इथे राहत होती तेव्हा. आणि रेगडेबाई म्हणून होत्या त्या, आमच्या रिलेटिव्ज पण आहेत आणि माझ्या टीचर पण होत्या. 1 नंबर होत्या त्या. खूप छान शिकवायच्या आम्हाला. पण त्या आता नाही आहेत. आणि हा आमचा गोठा आहे. इथे जनावरं असायची पहिला, आता नाही आहेत.
इथे सगळी साफसफाई चालू होती. हे पप्पा आहेत माझे गावाकडचे आणि माझा छोटा दादा, दोघे मिळून साफसफाई करत होते. आणि पाठीमागे माझं आणि मम्मीचं जेवणाचं काम चालू होतं. जेवण, कपडे, भांडी सगळं चालू होतं आमचं पाठीमागे आणि ह्यांचं पुढे साफसफाई चालू होती. तर दरवर्षी माहीला अशी चकाचक साफसफाई चालूच असते. तर पूर्वी कसं सारवायचं होतं, पण आता तसं नाही आहे. आता साफसफाई म्हणजे लादी पुसणं, हे धुवून काढणं हेच असतं. तर तुम्ही बघू शकता हा दरवर्षी ना हा कधी पण येऊ दे, मी तर ह्याला प्रत्येक वेळेस बघते. हा पूर्ण चकाचक आणि हा आत्ताच असा नाही आहे, हा पहिल्यापासून असा आहे. मी लहानपणी जेव्हा इथे होती ना, तर हा स्वतःची पण चप्पलसुद्धा तो आंघोळ करता करता रोज तो चप्पल त्याची धुवायचा. म्हणजे थोडक्यात त्याला असं चकाचक आवडतं, घाण वगैरे काय आवडत नाही. आणि इथे बघा मी कपडे धुते. वाव, तर किती दिवसांनी मी कपडे धुत होती. आणि सांगू का तुम्हाला, माझी मम्मी मस्त भाकरी करत होती. तेल लावले मी येतानाच. उद्या आता डोक्यावर आंघोळ करायची. आमची म्हातारी चौथी आंघोळ केली की घरात यायची. होय ना. चौथी करायची, पाचवी करायची. लई म्हातारीचं आमच्या घरात. लेकरं जीवाला वाढतात. विचारते. इथे सगळे ह्यांना सतीश कोण म्हणतच नव्हतं, फक्त माझे मम्मी पप्पा वगैरे बोलत होते. पण गावाकडचे सगळे ह्यांना शेखरच बोलवत होते. मी किती वेळा त्यांना सांगितलं, अरे तो सतीश आहे, तरी पण सगळे शेखरच बोलत होते. आणि हे फोटो मी मगाशी घ्यायला विसरली होती, तर ते आत्ता घेतले मी. हे माझे आजी आजोबा वगैरे आहेत आणि बरेच काही फोटो होते इथे. आणि हा एवढं मोठं घर, हे आमचे आजी आजोबा. जी गावाकडची हा ती आमचा जुना चकाचक ठेवते. कुत्रा तिला एवढं होत नाही धुवून पुसून घेणं वगैरे, पण झाडू वगैरे मारणं आणि मग लादी पुसायला वगैरे हळूहळू ती म्हणजे 2-3 दिवसातून एकदा वगैरे करते. काय करायचं? नवरीबाई वाटायला हात घाल की दिसताच होती आणि व्हिडिओ काढत ठेवलं. मम्मी पण मध्ये घालू नका. ती एकटंच वराडते गं. चालेल. ते नातवाला इथे सगळे छोटीशी झोप काढून दुपारची उठले होते आणि मस्त गप्पा मारत बसले होते. आणि मम्मीने सगळ्यांना खाऊ आणून दिला होता, केळी वगैरे काय होतं ते. आणि मग आम्ही दोघींनी चपात्या केल्या आणि इकडे लगेच गरम चपात्या खात होते. हे सगळ्यांना जेवायला वाटलं होतं. आणि गावी आल्यानंतर हीच खूप मजा असते की सगळे एकत्र राहतात, मग सगळे एकत्र जेवतात, पंक्ती वाढतात. आणि ते सगळे हे अगोदर जेवत होते कारण ह्यांना जागराला खाली जायचं होतं. आणि मग जेवण खाऊन हे लोक लगेच गेले आणि मग आम्ही जेवायला बसलो होतो. मला हे खूप आवडतं, गावी आल्यानंतर एकत्र जेवायला वगैरे खूप मस्त वाटतं हे. मुगाची माझी होय. शिवानी की आम्ही हाय का व्यवस्थित आलो. असं व्हिडिओ करता आमचं लक्ष नसतं. आम्ही बघितलं नाही. ऐकलं का, बघितलं का, शिवानी किती हुशार आहे आमची. मग शेवटी भाऊजाई कोणाची आहे. पाया पुरलं ना आम्ही दुसरा. मिश्री लावल्यास होय का मम्मी. बिन पायात चप्पल घालता गेलं. तिला वाटलं खरोखर मारते का म्हणून म्हणते. दाखवतात का तिने तिने मला आमच्या तिकडे बघची तू काय करावं लागली. ओळख आहे. इथे ही माझी काकी आहे ना, तर त्या माझ्या रील्सची तारीफ करत होते की पप्पांना तुम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याला मी लाटण्याने मारते वगैरे. तर तसं काही नसतं. तेच मी त्यांना सांगत होते की ती फक्त ॲक्टिंग असते, तो फक्त रील असतं, ते रिअल नसतं. आणि
मी शिवानीला मगाशी सांगत होतो पिंकी दिदी सगळं करायचं शेतात जायचे आणि येऊन ताटावर बसायचे सगळं जेवण तिला असल्याबद्दल भाकरी करायची त्यामुळे तिला चांगल्या चुलीला पुती ए बाबा ए पडशील पाठी व्हिडिओ काढत धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा. लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. बाय.